मित्रांनो नमस्कार. हरिओम शांती ट्रेडर्समध्ये परत एकदा स्वागत आहे. मी 21 जूनला ₹10,000 कॅपिटलपासून सुरुवात केली होती. एक तुम्हाला डेमो म्हणून सांगतो. ₹4,150 पहिल्याच दिवशी सेन्सेक्समध्ये प्रॉफिट काढलेलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी मी परत एक पोझिशन लावलेल्या 3 ते 4 पोझिशन घेतलेल्या ₹6,347 प्रॉफिट झाला होता. मंगळवारी फिन निफ्टीची एक्सपायरी होती. त्या दिवशी एकच पोझिशन केली ती ₹19,778 त्या दिवशीचा प्रॉफिट होता. परत बुधवारी मी एक पोझिशन 3 ते 4 पोझिशन घेतलेल्या आणि परत निफ्टीची एक्सपायरी दुसऱ्या दिवशी त्यामुळे निफ्टीची एंट्री मारलेली ₹9,907 प्रॉफिट होता. परत गुरुवारी एक मी चूक केली. निफ्टीत प्रॉफिट असताना मी 0-0 खेळलो. त्यात एक 2 ते 3,000चा लॉस झाला. तो लॉस कव्हर करून ₹500-700 हातात असताना परत मी संध्याकाळी क्रूड ऑइलला पोझिशन घेतली आणि क्रूड ऑइलमध्ये मला 13,000 ते 14,000 ₹14,200चा लॉस झाला. परत काल सोमवार होता. सोमवारी मी व्यवस्थित ट्रेड मारले आणि ₹9,799 मध्ये प्रॉफिट बुक केला. पण आज फिन निफ्टीची एक्सपायरी होती. 36,000 ते 37,000 कॅपिटल लागलेलं. 10,000 ते 12,000 प्रॉफिट चालू असताना काही कारणास्तव प्रॉफिट बुक करू शकलो नाही आणि हा लॉस बघायला मिळतो. म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही 10,000 पासून सुरुवात केली, तर तुम्हाला यश 100% मिळू शकतं. फक्त स्वतःच्या मनावर कंट्रोल पाहिजे. मनावर जर कंट्रोल असला तर तुम्ही काहीही करू शकता आणि ह्या ₹10,000 पासून मी जवळ-जवळ 50,000 पर्यंत गेलो आणि ते पण 7 दिवसात. म्हणजे 10,000च्या 4 पट पैसे मी तयार केले होते. त्यामुळे लक्षात ठेवा ऑप्शन ट्रेडिंग सोपं आहे. फक्त ट्रेड घेताना काळजीपूर्वक ट्रेड घेणं गरजेचं आहे. ह्यामध्ये सकट आज मला 12,000 ते 13,000 प्रॉफिट चालू होता. ₹61 ॲव्हरेज होता 61.50 आणि हा 88-89ला 2 वेळा कॉल केला होता. पण काही कारणास्तव मी प्रॉफिट बुक करू शकलो नाही. त्यामुळे हा लॉस दिसतोय. पण एक लक्षात आलंय, की ट्रेडिंगमध्ये ताकद भरपूर आहे. धन्यवाद.